आपण आहोत विरार पश्चिमेला असलेल्या आगाशीच्या सुप्रसिद्ध मच्छी बाजारात। हे सगळं खारवलेली मच्छी इकडे बघायला मिळेल तुम्हाला। बघा मोठे मोठे मासे, सोडे अगदी पकडल्यानंतर बोटीवरच सुकवलेले बोंबील आहेत। बघू शकाल तुम्ही किती चांगल्या पद्धतीने एखादी रांगोळी काढावी असा आभास होतोय आपल्याला। आणि त्याच्यामध्ये अर्नाळ्यातले बोंबील सगळ्यात महाराष्ट्रात नाही तर भारतभरामध्ये प्रसिद्ध समजले जातात आणि इकडे चांगल्या पद्धतीने धुतले जातात। मला प्रतिक्रिया ठाण्यातून मिळालेली आहे की इथून घेऊन गेलेले बोंबील वर्षभर टिकतात। मित्रांनो, नक्की भेट द्या आगाशी बाजाराला। नमस्कार मित्रांनो, कोलियाचं बोलिया युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी निनाद पाटील। आज प्रसाद नाहीये सोबत। उरू आणि मी एका वेगळ्या ट्रेकसाठी गेलो होतो आणि आज सोमवार आणि सोमवारच्या बाजारातून लगबग दिसली आणि मला इकडे यावंसं वाटलं। याआधी आपण सोमवारच्या बाजाराचा व्हिडिओ कव्हर केला होता। प्रसाद असेल किंवा माझं इंस्टाग्रामचं अकाउंट असेल आणि ते व्हिडिओ पाहून बरीच महाराष्ट्रातली बाहेरची मंडळी या आगाशी बाजाराकडे यायला लागलेली आहेत। आणि आता बघू, गेल्या वर्षी बनवला होता व्लॉग आणि पुन्हा एकदा आता काय हालचाल आहे, आता भावाची परिस्थिती काय, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही दाखवणार आहेत। तर आपण आहोत विरार पश्चिमेला असलेल्या आगाशीच्या सुप्रसिद्ध मच्छी बाजारात। चला या बाजाराला एक चांगला प्रतिसाद मिळतोय आता आणि खूप बऱ्यापैकी गर्दी असते आणि एक चांगल्या प्रकारची मच्छी जर तुम्हाला घ्यायची असेल तर नक्की या। मग ऐला भाव नाही का लागला पाहिजे आपल्या लोकांना। हे सगळं खारवलेली मच्छी इकडे बघायला मिळेल तुम्हाला। बघा मोठे मोठे मासे, सोडे आपले भरपूर गर्दी आहे। जसं मला पण हे आई तिकडे असेल। सण खपला का तुमचा? 1 जानेवारी सण टाकून आले ना, ते सण टाकून आले ना। बरं अजून भल्या वाहिली नाही, अजून नाही जाऊ आता। मित्रांनो, मागे व्हिडिओ बनवलाच मी की थंडी सुरू झाली आणि 21-22 डिसेंबर नंतर मच्छी कमी पडायला सुरुवात होते आणि आता बोटे आठवडाभरानंतर गेलेले आहेत। म्हणजे थोड्या भावात थोडीशी वाढ होऊ शकते कदाचित, पुन्हा सुरू होईल। आता याची किती सर्दीचे 400, तर साधारण असं काय भाव कितीपर्यंत कमी होईल? 400 आणि चांगल्या प्रतीची आपल्या अर्नाळा किनाऱ्यावर चांगल्या प्रतीची हा। हे बोंबील केलं वेगळे दिसतात, विचारते। नमस्कार, एक मिनिट सरकार, एक जस्ट मिनिट। हा, ये बोंबील केलं वेगळे दिसतात। बरी आहे ना? हा, ये बोंबील केलं वेगळे दिसतात। बोटीत सुकलेले। आता हे काय किलो मग? 750 माझं हे बोंबील काही यार नाही, हे काही आपल्या अर्नाळशेच की बाहेरून?
मित्रांनो, म्हणजे आता तुम्ही ह्या बाजारात आला आणि तुम्हाला बघा लगेच आता मला तुमची पारखी नजर असेल तर लगेच ओळखायला येईल. अगदी पकडल्यानंतर बोटीवरच सुकवलेले बोंबील आहेत. काल काढलाय काढलाय काल. आढावा घेतो. जवळ्याला काय भाव आहे? हा 200. जवळा 200 रुपये किलो आहे. नाही वाकट्या चुकून दाखवा जरा. 500 रुपये किलो. आता तुम्ही शेकड्यावर विकतात की टोपल्यावर विकतात? टोपल्यावर विकतायत का? ओके, होलसेल बाजार. आणि सगळं आता दव वगैरे पडतं का? नाही ना, दव कमी. ओके, थंडीतली चांगली मच्छी आहे. लग्नाला गेलते का नाही काल? लग्नाला विकला का मावरा? विकला का अजून बाकी आहे? अजून नाही. पण गिराईक वगैरे बाहेरचं येते कसं काय? हा बोल. गिराईक बाहेरचं येवायला पाहिजे का नाही आपल्याला? डांबरट आहे त्याला. 500 रुपये. हा काय ते तुकडं बाजाराकडे जाते काय? हा अंधेरीला. हा हा. बोला. का अजून मावरं विकलं नाही? मग आता किती वाजेपर्यंत बसायचे? 11 वाजेपर्यंत. लग्न खपली का? खान का नाही अजून? हा आज काय आहे? तेच. तुम्ही कोणत्या बाजाराला जाता बिया? कुठं जाता बाजाराला? हा वज्रेश्वरीला. कवा येते तो? कवा येते? मंगळवारी. सगळी ही लगबग तुम्ही बघू शकत असाल आगाशी बाजारातली. सगळ्या लाजतात काही मंडळींची. पहिला यो यो यार पुढा आखे बदला आम्हालाच नेऊन टाका बोलू कायला.
नाही का? हा ऍक्च्युली बाजार आपल्याही लावायला पाहिजे, आपला खर्च गौरवाचा. त्याचा प्रश्न नाही. ज्याला आपल्याला त्याला मांडीला ना ते मला सगळं घरं ना वरून येते तिनं. 35 पर्यंत लोकांना चोऱ्या करून विकायला सगळं. बरोबर बरोबर. हे पुढापर्यंत गेला ना यांचं काय करणार? हा यामध्ये घरं ना मागवरून विकतात. हा काय रे याचं? हा मग कोणतं ते नको काढू दे, पानाला लागली. नाही नाही नाही. काय भाव आहे का बरं आता, काय कसं काय? नाही ते मावशांग ते आम्हाला गिऱ्हाईक नाही पडे, पण आम्ही जे निमरा म्हणे मरतात त्यांना गिऱ्हाईक मिळते ना. हा मग जाम जमल्या नव्हते पैसे. कचरा कचरा, ओके ओके. बघू शकाल तुम्ही किती चांगल्या पद्धतीने एखादी रांगोळी काढावी असा आभास होतोय आपल्याला. आणि खूप चांगल्या पद्धतीने अगदी पांढरी शुभ्र दिसते मच्छी. हा ये ये. आमच्या बायकांना चांगला भाव मिळाला पाहिजे का नाही, तुम्ही फुकट घेऊन जाता. हा मग कुठून आलात तुम्ही? भिवंडीवरून. भिवंडीवरून आलात म्हणजे इकडे चांगलं परवडण्याजोगी मच्छी मिळते तुम्हाला. ओके. म्हणजे बघा मित्रांनो की हा की भिवंडीवरून काही लोक म्हणजे अगदी ओके ओके. कुठले? ओके ओके. किती वाजता येईल? अरे तुम्हाला आता त्या बघ काय वसई करण्या काय तक्रार करताना तुम्ही व्हिडिओ बनविताना आमचं मावरं नाही विके, आम्हाला भाव नाही लागे, पण आमच्या लोकांना भाव मिळायला पाहिजे का नाही? काय भाव टोपल्याला काय? या टोपल्याला भाव काय? 900 रुपये. 900. आता जरा घास आगीच केली तर कितपर्यंत जाण काय? म्हणजे 1000 रुपये टोपला आहे, 900 ला देणार. 900 ला देणार. उरू गेले आई सोबत, तिची आई पण आली, आजी मच्छी विकायला. उरू वेळ काय झाली? घड्याळ बघ ना. गिराईक बार नाही व्हायला पाहिजे का नाही, मग फायदा आहे का नाही? हा त्याला कुठून आलात?
नाशिकवरून आलात का? ओके. चला, नाशिकवरून आले आहेत मंडळी, अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येतात. आणि ह्या सोशल मीडियाचा हा फायदा होतोय आमच्या कोळी लोकांना, की थेट ग्राहक इकडे या बाजारपेठेत अर्नाळ्यात येतोय आणि ग्राहकांनाही फायदा होतोय. तुम्ही भिवंडीवरून आलात का? ओके, ह्या भिवंडीवरून आलेले आहेत. सण खपला वाटते. एक खारवी तर आपल्यालाच का कटक घरास. आता यो वाटा काय 100 रुपये. 100. हा पण यो काय आहे? गोलिया न यो काय आहे? सुरमय आहे. ये कवरी घरास खारवीता ना तुम्ही. अरे मारू दे. अजून विकलं नाही मावर. आ ही काही चालली बोंबली घेऊन. आ कुठून आलात तुम्ही? ठाण्यावरून आलात. म्हणजे पहिल्यांदाच आलात की मग कसा परवडतोय ना हा बाजार? आणि क्वालिटी? मावशी कुठून आलात तुम्ही? आम्ही ठाण्यावरून कासारवरून. म्हणजे किती वर्ष झाली या आकाशीच्या बाजारात येतात तुम्ही? भरपूर वर्ष झाली आमचे. आणि भाव कसा असतो इकडे? भाव एकदम चांगला असतो. आणि आपण मच्छी करायला लागते ते. आणि करायला लागतो. म्हणजे तुमच्याकडे योग्य बार्गेनिंग पॉवर असेल तर तुम्ही इकडे इकडून कमी पैशात चांगली त्यांना मच्छी घेऊ परवडत शकता. असेल तसा देतात ती लोक. आणि मच्छीची क्वालिटी? मच्छी एक नंबर असते. समुद्राच्या पाण्यातून काढतात, हो हो. परत घरातून नळाचं पाणी आणतात, तर त्याच्यातून धुवून हो. परत लावतात. म्हणजे मित्रांनो, मी वारंवार म्हणतो की ते पारू गो पारू गाणे आणि त्याच्यामध्ये अर्नाळ्यातले बोंबील सगळ्यात महाराष्ट्रात नाही तर भारतभरामध्ये प्रसिद्ध समजले जातात आणि इकडे चांगल्या पद्धतीने धुतले जातात. वर्षभर बोंबील तसेच खार फुटत नाही आता त्याच्यात. हे तुम्ही बोंबील घेऊन जातात, किती दिवस टिकतात? वर्षभर आम्हाला शेतावर लागतो, शेती लावतो, त्यांना ते करायला लागते. या सगळ्या आमच्या किल्ल्यातल्या आई बहिणी आहेत आणि हा. मच्छी कशी सुकवतात हेही तुम्ही पाहिलं असेल. आणि मला प्रतिक्रिया ठाण्यातून मिळालेली आहे की इथून घेऊन गेलेले बोंबील वर्षभर टिकतात. मग मित्रांनो, नक्की भेट द्या आकाशी बाजाराला. चालेल. अरे हा तुम्हाला मच्छी मार्केटमध्ये पोतराज दिसत असेल. मला वाटतं तो इकडे पैसे नाही मागत, मच्छीच जमा करून जातोय. हे वेगळं चित्र आहे. सगळी लगबग दिसत असेल तुम्हाला. कुठून आलात तुम्ही? आलात कुठून? वाड्यावरून आलात का? हा, पालघर. हा, जव्हारचे आहेत का? मग इकडे परवडतं ना? इकडे परवडतं ना हा बाजार? आणि मच्छी कशी असते? नाही, थोडा तो चालतोच ना. आपण कमी की जास्त तुम्ही परवडता. आणि क्वालिटी कशी असते इथल्या मच्छीची? चांगली आहे ना? चांगला भाव करता आला तर तुम्ही चांगल्या कमी पैशात चांगली मच्छी घेऊन जाऊ शकता. ही उत्तनची मंडळी आहेत. तुम्ही लुगड्यावरूनच ओळखणार, बरोबर की नाही? उत्तनचे ना?
उत्तनवाले ना. तुम्ही कुठून आलात मावशी? हा, नाळ्यातून आलात का? सगळी हा, मग करा आता. हा. बघून लाजतायत मला. काय बोंबली काय टोपलं? बोंबली बोंबली काय टोपले? हा हा, नुगूत माना एक वसईस. हा. अशी 200 रुपयाची मोठी एवढी आता माझं पडून तिथे. मग आता तुम्ही अंगिल्या पाहिजे का नाही? आम्ही अर्नाळ्यावर अकालची 4ला उठून आमचा यासा जसा खर्च येतो. आम्हाला माफ पडलाय. मोठ्या व्हिडिओ पडला पण आम्हाला माफ पडल्या. विकणार बायना पण आपल्या जे ऐला विकतात त्यांना फायदा पडते ना. फायदा पडते पण आम्ही मर्या मग आम्ही मर्या का आम्ही काय करूया माया व्हिडिओ पाठवतो. तुम्हाला बरा भाव मिळते कायला? मिळते ना. होलसेल वाले बोंबा मारतात. ही काही आपल्या अर्नाळीच खायले. आपली भाषा कळते ना. काही हिंदी बोलायला लागेल. तुम्ही काठेवाडी आहेत ना? म्हणजे काठेवाड म्हणजे तुमचं गाव कुठलं आलं ना? हा, हे गुजरात मधील जाफराबाद वरले आहेत आणि अगदी मला वाटतं यांचे जन्म पण इकडेच झाले असतील. म्हणजे तुम्हाला पेहरावरून एक मिनिट उभे राहा तुम्ही. त्यांच्या कानातली घालण्याची पद्धत बघा आणि त्यांची साडी नेसण्याची पद्धत बघा. म्हणजे तुम्ही काठियावाडी लगेच सांगू शकतात त्यांना. गुजराती साडी आहे त्यांची आणि सगळ्या. चला बाबा. बरे आहे ना? हा हा. हा. कोण बनते? हे कायला आपल्याला सुचविलं हे. कुठून आलेलात तुम्ही? तुम्ही कुठून आलात? भिवंडीवरून. ओके. मग घेतली का मच्छी? मग किती वाजता निघालात? मग भिवंडीत पण आपले बाजार आहेत. मग इकडे बघायला आलात का? ओके. तुमचं जायला वाटते खरेदी करून आवऱ्या लवकर. चला तरी सगळी लगबग दाखवतोय मी तुम्हाला. काय आता काय ही कर्दीची पाटी कशी? कर्दी 1200 ना. तरी कमी असं करून कवर काय 1000 ला का? ओके. सगळे आपली अर्नाळ्यातली मंडळी आहेत. हा, आता अवरी दिवस बल्यावर नाही गेल ते मावरं महाग पाहिजे उलट. हा मग किती वाजता आलात? सकाळी 6 वाजता. चला हा बाजार तुम्ही बघू शकत असाल. सगळी लगबग चालू आहे इकडे. सगळ्यात आमची घरची मंडळी दिसत आहेत आम्हाला.
काय विकलं का नाही? बीजा कोण आलंय? हा हा मी आलो. ते आम्ही गेलेलो सोपाऱ्याला गेलो होतो तिकडून बरं आलो. मावशी दिसल्या मला. टोपलीचे गवरे 1500. म्हणजे आता आपले जे लोक येणार आहेत बाहेरून, म्हणजे तुम्ही कमी करून किती करणार? कमी म्हणजे आता 4-5 दिवस आपल्या बोटी गेल्याच नाही तर भावामध्ये काय जरा चढ उतार आहे का? जास्त 1500 पण आम्ही 1200 पर्यंत लावतो. 1200 पर्यंत लावणार. मित्रांनो ही सगळी आपली घरची मंडळी आहेत आणि तुम्हाला माल ओरिजिनलच मिळणार इकडे, Originalच माल आहे. खराब माल नाही. खराब नाही मिळणार. आपल्या कशी गोरे पाण्याची धुतलेली मच्छी आहे, एकदम स्वच्छ. हा हा गोरे पाण्यात धुतलेली मच्छी आहे. डबल पाणी खारे पाण्यात नाही. आपण गोरे पाण्यात धुतो. एक खाऱ्या पाण्यात धुवून पुन्हा गोड्या पाण्यात मच्छी धुतली जाते मित्रांनो. एकदम ओरिजिनल स्वच्छ मच्छी आहे. ताजी मच्छी आहे एकदम. आणि अर्नाळा किनाऱ्यापासून हाकेच्या अंतरावर असलेला हा एकमेव बाजार असेल तर इकडे नक्की भेट द्या. आपले व्हिडिओ बघेल का बाहेरनी लोक येवायला पाहिजेत आणि व्हिडिओ बघून लोक बाहेरून येतात. नाही 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 नाही. ताईंचं ऐकलं का तुम्ही? आम्ही भाव म्हणत नाहीयेत पण नाही, इकडे तुम्हाला अर्नाळाच्या हाकेच्या अंतरावर आहे किनाऱ्यापासून आणि चांगली फ्रेश मच्छी मिळते इकडे. आणि काय तुम्ही थोडी घासाघीस केली की तुम्हाला मिळतो चांगला भाव. मग चलो आता या जवळ्याची हाक कशी पाठी? जवळ्याची 2000. तरी आता कमी करून तुम्ही किती, म्हणजे काय घासाघीस करून किती होणार? आपली जी लोक बाहेरची बघतात ना त्यांच्यासाठी सांगा, कारण इकडे आपल्या अर्नाळ्यातली मच्छी चांगली मिळते की जेणेकरून ती लोक इकडे यायला पाहिजेत. बरोबर ना? त्यांच्यासाठी आपण करतोय. तर बाहेरचे कोण लोक आले तर आपल्याला चांगला भाव मिळेल. काय काय आहे मच्छी? आता या ही बोंबली कशी दिली? 1500 रुपये. तरी एक घासाघीस करून कितीपर्यंत जाईल? 1000 पर्यंत. मित्रांनो जरा तुम्हाला चांगलं बार्गेनिंग करता आलं तर चांगली किमती तुम्हाला चांगली मच्छी मिळू शकेल इकडे. सगळी आपल्या थंडीतली ताजी. आता दव वगैरे नाही ना? मित्रांनो आज उरू सोबत आम्ही एका वेगळ्या ट्रेकसाठी गेलो होतो सोपाऱ्याला आणि येताना सोमवारचा बाजार दिसला आणि सहज फेरफटका मारावासा वाटला. तर आज काही नाशिक ठाण्यावरून काही मंडळी आली होती आणि तुम्ही प्रतिक्रिया बघितली असतील तर अर्नाळा आणि अर्नाळा किल्ल्यात सुकवली जाणारी मच्छी वर्षभर घरात टिकते. आणि जर तुमच्यामध्ये योग्य बार्गेनिंग करण्याची ताकद असेल तर तुम्ही म्हणजे एक चांगल्या किमतीमध्ये चांगली मच्छी घेऊन जाऊ शकता. तर हा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर या आमच्या आगाशी मच्छी मार्केटला भेट द्यायला विसरू नका. ह्या सगळ्या उन्हातानात काबाड कष्ट करणाऱ्या महिला आहेत, म्हणजे तुमच्यामध्ये मधला कुठलाच दलाल नाहीये. तर थेट तुम्हाला त्यांच्याकडून मच्छी विकत घेता येईल. अगदी फायदा तुमचाही होईल आणि त्यांचा होईल. तर या आगाशीच्या बाजाराला नक्की भेट द्या.